सो हाय हॅलो जय हिंद नमस्ते. आज 19 एप्रिल, आज माझा वाढदिवस आहे. इन्स्टेड ऑफ सेलिब्रेटिंग इन अ पार्टी वे मी आलोय माझ्या मित्रांबरोबर. राजू यादव, साक्षी पकाले, थँक्यू पाकळे, साक्षी पाकळे. आणि आज आलो आम्ही कोरीगडला. बर्थडे होता, काय स्पेशल केलं पाहिजे असं वाटत होतं. दिस इज द प्लेस वेअर वी बिलॉंग अँड दिस आर द थिंग्स वी डू. सनसेट एन्जॉय करायला खास आम्ही आलोय कोरीगड. एक छोटा ट्रेक करावा लागतो, विच इज अप्रॉक्स 15 मिनिट्स आय गेस, 15-20 मिनिट्स. मग गडाच्या पायथ्याशी पोचणार. तिकडे पायऱ्या दिल्या आहेत. पावसाळ्यात या गडावर पूर्ण पाणी वाहत असतं. हे बघा नॅव्हिगेशन, गुगल मॅप्स डोंट वर्क हिअर. तर आता आम्ही इकडनं आलो. एक रस्ता इकडनं पण येतो. तो जो आहे दिसतोय तो आंबीवालीचा रस्ता आहे. कोरीगडची फोर्ट पार्किंग गुगल मॅप्सवर टाकलं कोरीगड फोर्ट तर त्या पॉईंटपर्यंत दाखवतो. कारण रोड अवेलेबल आहे, पण एक कॅच असा आहे की तुम्हाला आंबेवाली थ्रू यावं लागतं. तर मग तुम्हाला आंबेवालीचा गेट पास किंवा बुकिंग असली पाहिजे. नाहीतर दुसरा रस्ता हा जिकडनं आम्ही आलो, एक छोटा 20 मिनिटाचा ट्रॅक आणि डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी. फोटो सेशन सुरू आहे. आमचे फोटोज होते इथे. सो बिफोर आफ्टर ट्रान्झिशन विल ट्राय हिअर. डू फॉलो साक्षी पकाले, साक्षी पाकळे ऑन इंस्टाग्राम अँड राजू यादव शिवफिट बॉक्सिंग. निकेत किती वेळ अजून? अर्धा तास, 20 मिनिट. नामुमकिन. दुश्मन बाजीराव की रफ्तारी, बाजीराव की पहचान. तर गाईज, माझ्या तुम्ही स्टेप्स बघतायत ना, हे आताची कंडिशन आहे. जेव्हा पावसाळा येतो आणि महाराष्ट्र हिरवगार होतं ना, त्यावेळी इकडनं एक धबधबा वाहतो या पायऱ्यांवरून. ते तुम्ही रील्स आणि ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल. पण ते पावसाळ्याचं दृश्य, दिस इज समथिंग इन समर. आणि आता सूर्यास्त होतोय तर फटाफट वरती गेलो पाहिजे. तर बाकीचं दृश्य वरती जाऊ, नाहीतर सूर्य मावळेल आणि काय भेटणार नाही बघायला.
बर्थडेला मंदिरात जायचं असतं. आम्ही पण आलो थोडं 130 किलोमीटर लांब. आणि बाप्पांचं दर्शन वरती, त्यांच्या बाबांचं दर्शन. सो गाईज चढून आलो पण वेळ खूप कमी होता आमच्याकडे. सो बेसिकली सनसेट झाला. वरती आलो मी, हार्डली काही ड्रोन शॉट्स काढलेत आणि होपफुली ते तुम्हाला आवडले असेल असं मला वाटतं. एवढं तर मला काय पोर्ट्रे करता आलं नाही कारण टाईम खूप कमी होता आणि हा इट वॉज अ सडन प्लॅन. माझा असं काय प्लॅन नव्हता आमचा इथे यायचा. तर बड्डे होता तर विचार केलेला काहीतरी असं करावं जे आम्हाला आवडतं. 30 वर्षाचा घोडा झालो आहे. पण एक फ्रेंड आहे जो तिथे ड्रोन उडवणं आणि हा माझा मित्र जो आजपर्यंत एवढे ट्रिप्स मारले, अर्धा भारत आम्ही पूर्ण केलाय पण भाऊ कधी ड्रोन उडवला नाही. आज बघा निश्चय केलेला निकेतच्या 30व्या बर्थडेला तो शिकतोय. माझ्या 30व्या बर्थडेला माझा भाऊ ड्रोन उडवायला 3 दिवसापूर्वी माझा पण बर्थडे होता. मी पण 30 झालो. तो पण 30 झालाय आणि आता एक महिने उडवायला शिकतोय. लग्नाचं खूप प्रेशर आहे. असं ट्रिप करायला भेटेल की नाही भेटेल काय माहिती आहे. तुम्हाला जर अशीच मुलगी माहिती असेल जी ट्रिप्स करेल तर प्लीज कॉन्टॅक्ट राजू यादव. नाहीतर कमेंट्स मध्ये प्लीज आयडी मेन्शन करा. तिकडे प्लेन पण उडते. ड्रोन मध्ये पॅरामोटरिंग जी होते आंबी व्हॅलीची ती कॅप्चर झाली आहे. परत येते वाटतं. तो बघा तिकडनं येतोय. ड्रोन कृपया करून त्याच्यात क्रॅश करू नका, त्याचा लाईफ लॉस आहे. आमचा व्हिडिओ दाखवला की 10% ऑफ भेटेल तुम्हाला. ते करायला आमचा व्हिडिओ दाखवायचा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. युजली हा गड आम्ही पावसात करतो पण बड्डे होता सो बड्डे स्पेशलसाठी मला काहीतरी असं करायचं होतं जे मला आवडतं. आणि सह्याद्रीपेक्षा, महाराजांच्या गड किल्ल्यांपेक्षा असं काहीच जास्त नाही जे मला आवडतं करायला. सो ट्रेकिंग इज समथिंग आय लिव्ह फॉर. फिरणं. आम्हाला खूप भूक लागली आहे. तर आता बाय, टाटा, बाय, टेक केअर, सायनिंग ऑफ अँड हॅपी बर्थडे टू ऑल ऑफ अस. हॅपी बर्थडे निकेत. हॅपी बर्थडे.